या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागाबाबत त्यासाठी लागणारे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, जी तसेच चालू घडामोडीचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे पहा. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, चॅम्पियन ट्रॉफी 2025 करता भारतीय संघाचं कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी रोहित शर्माची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर हिरकणी अकॅडमी जे काय आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण बघा या व्हिडिओची PDF टाकलेली आहे. तसेच मित्रांनो या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची आणि मित्रांनो या व्हिडिओला एक नक्कीच लाईक करायची बघा. लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे ही 100% काम करते मित्रांनो. हिरकणी अकॅडमीवरती तुम्हाला नोंदणी आणि मुद्रांक विभाग तसेच सर्व स्पर्धा परीक्षांचे प्रश्न आणि उत्तरं चालू घडामोडी सगळं महत्त्वाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला अजिबात विसरायचं नाही. तर बघा या ठिकाणी आपला काय प्रश्न होता की रोहित शर्मा चॅम्पियन ट्रॉफीचा कॅप्टन होता पहा. बरोबर 2025 साठी भारतीय क्रिकेट संघाचं जे काही कर्णधार आहे रोहित शर्माची निवड करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. त्यामुळे पुन्हा कर्णधारपद देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मित्रांनो याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए दिनेश वाघमारे. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. बघा दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी विविध प्रशासकीय पदावर काम केलं असून त्यांच्या अनुभवाचा फायदा निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी होणार आहे. प्रश्न क्रमांक 3 खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्हाला ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर तुमच्या अभ्यासाबद्दल सिरियस असाल तर आपण टोटल यामध्ये 50 प्रश्न घेणार आहोत. 50 पैकी किती प्रश्न बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे बघा. 50 पैकी किती तुमचे बरोबर येतात, कारण की या ठिकाणी तुम्ही कुठपर्यंत क्रीजवर टिकून राहता हे महत्त्वाचं आहे बघा. 50 पैकी तुमच्या विकेट किती पडतात हे सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे पहा. 50 पैकी किती प्रश्न बरोबर आले शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, नुकताच फ्लेमिंगो फेस्टिवल 2025 कुठे आयोजित करण्यात आला? तर मित्रांनो जो काही फ्लेमिंगो फेस्टिवल आहे हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला. कुठे? आंध्र प्रदेशमध्ये. बघा फ्लेमिंगो फेस्टिवल 2025 आंध्र प्रदेश राज्यामध्ये आयोजित करण्यात आला. या फेस्टिवलमध्ये हजारो फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे स्थानिक पर्यटनाला या ठिकाणी चालना मिळते. गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राईज 2025च्या 25व्या वर्धापन दिनामध्ये किती विजेत्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे? तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर याचं ऑप्शन्स क्रमांक बी. एकूण 8 विजेत्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. किती? 8. बरोबर. या ठिकाणी मित्रांनो हा जो काही प्राईज आहे 2025चा यामध्ये 25व्या वर्धापनानिमित्त 8 विजेत्यांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, विधानसभेमध्ये सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली आहे. तर ते कोणत्या मतदारसंघामधून या ठिकाणी आमदार आहेत? तर मित्रांनो याचं उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए. ते वडाळा या ठिकाणामधून काय आहेत बघा आमदार आहेत. लक्षात ठेवायचं आहे बघा वडाळा. बरोबर. कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघामधून सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, आफ्रिकन खंडामधील कोणता देश हा ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार देश बनला आहे? तर बघा 9वा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नायजेरिया. मित्रांनो लक्षात ठेवा नायजेरिया हा जो काही देश आहे हा आफ्रिकन खंडामधील देश आहे बघा. ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार या ठिकाणी बनला आहे. या सहभागामुळे ब्रिक्स समूहाची जागतिक पातळीवर प्रभावशक्ती वाढलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? 7 नंबरचा प्रश्न आहे. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. तर या ठिकाणी जर पाहिलं तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन उत्तराखंड राज्यामध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धामुळे राज्यामधील क्रीडा क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाने काय प्रश्न आहे बघा, शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे ऑप्शन्स क्रमांक बी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे स्थित आहे. कुठं? बुलढाणा. भोन या ठिकाणामधलं जे काही स्तूप आहे हे बुलढाणा जिल्ह्यामधील स्थित आहे बघा. शासनाने या ऐतिहासिक स्थळाला
राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे? प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? ऑप्शन क्रमांक सी 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली. किती? 47वी. समजलं? प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, गुगलने सादर केलेल्या क्रांतिकारी क्वांटम चिपचं नाव काय आहे? तर क्रांतिकारी क्वांटम चिपचं नाव आहे मित्रांनो विलो. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ए विलो. पहा, गुगलने विलो नावाचा नवीन क्वांटम चिप सादर केला आहे. हा चिप पारंपरिक संगणकाच्या तुलनेमध्ये अधिक वेगाने आणि गुंतागुंतीची या ठिकाणी गणना करू शकतो. 149 रुपयामध्ये IBPS पॅटर्ननुसार बघा नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी नोट्स बनवले आहेत. पहा, फक्त 149 रुपयाला असणार आहे. यामध्ये मराठी, GK, गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी तुम्हाला सगळ्या या ठिकाणी नोट्स भेटणार आहेत. अतिशय IMP ह्या नोट्स असणार आहेत बघा, क्विक रिव्हिजनसाठी आणि अभ्यासासाठी. बघा, तुम्ही नंतरून ह्या नोट्स घेणार 149 रुपयाच्या, परंतु तेव्हा या ठिकाणी खूप वेळ झाला असणार आहे. कारण की तुम्ही पेपर चालू झाल्यावर घेणार. कारण की आपलं उलट आहे मित्रांनो, आपण काय करतो, तहान लागल्यावर विहीर खोदतो. त्यामुळे आपल्याला आधीच विहीर खोदायची आणि लगेच तहान लागले आपली तहान भागन. नंतर आपली विहीरही पूर्ण होत नाही, तहानही भागत नाही, काहीच होत नाही. बघा, सगळं आपला टाईम वेस्ट होतो. तर टाईम वेस्ट करायचा नसेल तर फक्त 149 रुपयामध्ये बघा आपण या ठिकाणी ह्या नोट्स ठेवलेले आहेत. पहा, लवकरात लवकर घ्यायचे आहेत. 149 रुपये बघा आपण कुठं पण खर्च करतो. नाश्त्याला जरी मित्र गेलो तरी पण आपले पैसे एवढे उडून जातात मित्रांनो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपला जो काही नंबर आहे 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला 149 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत. बघा, 82 75 55 82 83 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा. 149 रुपये लगेच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी या नोट्स पाठवून देईल. अतिशय उपयुक्त नोट्स असणार आहे. टाईमपास तुमचा अजिबात होणार नाही, योग्य डायरेक्शनने अभ्यास होणार आहे. पहा, कारण की आपण जर एखाद्या कारने चाललो होतो आणि आपल्याला जायचं आहे मुंबईला आणि आपण नाशिकच्या रस्त्याने निघालो तर आपण जेवढं फास्ट जाणार तेवढं आपण आपल्या ठेक्यापासून लांब जाणार, म्हणजे आपल्या टार्गेटपासून मागं राहणार. त्यामुळे आपल्याला अभ्यास करा. तुम्ही अभ्यास फास्ट करू राहिलेत पण योग्य डायरेक्शनने करतात की तुम्हाला माहिती का नाही. त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्यायचे आहेत. फक्त 149 रुपयाला नोट्स असणार आहेत. बघा, फोनपे गुगल पे किंवा स्कॅनर करून त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला त्याच नंबरला या ठिकाणी पाठवायचा आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आपण सांगितलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, स्वानंदी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे, स्वानंदी योजना. तर मित्रांनो ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच चालू झालेली आहे स्वानंदी योजना. बरोबर, महाराष्ट्र शासनाने बायांसाठी म्हणजे महिलांसाठी स्वानंदी योजना सुरू केली असून त्या अंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जात आहे. G7 परिषदेचं 2025मध्ये यजमानपदे कोणत्या देशाकडे आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो इटलीमध्ये याचं यजमानपद आहे. कुठं? इटलीमध्ये. G7 परिषदेचं 2025मध्ये यजमानपदे इटलीकडे आणि ही परिषद जागतिक आर्थिक राजकीय मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची परिषद आहे. पहा, नेक्स्ट पहा, PMFBY अंतर्गत नुकतेच कोणत्या नवीन डिजिटल प्रणालीचं उद्घाटन झालं आहे? तर ऑप्शन क्रमांक ई-पीक. मित्रांनो लक्षात ठेवा, ई-पीकचं या ठिकाणी उद्घाटन झाले. बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ई-पीक प्रणाली चालू करण्यात आली आहे, ज्यामध्ये पीक विमा प्रक्रियेचं डिजिटल मॉनिटरिंग करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, BCCIने कोणत्या खेळाडूसाठी आयकॉन प्लेयर हा जो काय दर्जा आहे हा दिलेला आहे? त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक शुभमन गिल याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मिशन गरिमा 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर मिशन गरिमा मित्रांनो सामाजिक आणि न्याय मंत्रालयाने मित्रांनो हे चालू केलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, सामाजिक आणि न्याय मंत्रालय. मिशन गरिमा 2.0 हा उपक्रम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जे काही जीवनमान आहे यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिलं वुमन ओनली इंडस्ट्रियल पार्क कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा या राज्यामध्ये चालू झालेलं आहे. कुठं? तेलंगणा. तेलंगणामधील हैदराबाद येथे फक्त महिलांसाठी औद्योगिक उद्यान पार्क चालू करण्यात आला आहे, ज्यामध्ये महिला उद्योजकांना प्राधान्य दिले जात आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, अलीकडेच बघा IRDAIने कोणत्या विमा प्रकारासाठी दर ठरवण्याचे स्वातंत्र्य विमा कंपन्यांना दिले आहे? त्याचं उत्तर आहे आरोग्य विमा. ऑप्शन क्रमांक सी आरोग्य विमा. बघा, IRDAIने आरोग्य विम्यासाठी विमा कंपन्यांना प्रीमियम ठरवण्याचे अधिकार स्वतंत्र दिलेले आहेत. नेक्स्ट आहे बघा प्रश्न क्रमांक 18, नमस्ते योजना काय उद्दिष्ट ठेवून चालू करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे,
नमस्ते योजना. मित्रांनो, या ठिकाणी पहा, स्वच्छता कामांचे पुनर्वसन या ठिकाणी यासाठी ही योजना चालू केलेली पहा. नमस्ते योजना अंतर्गत स्वच्छता कामगारांना सुरक्षित रोजगार, त्याच्यानंतर प्रशिक्षण आणि सामाजिक सन्मान प्राप्त होईल असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. प्रोजेक्ट उडान हे कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने चालू केलं आहे? तर मायक्रोसॉफ्टने मित्रांनो हे चालू केले. प्रश्न क्रमांक 19 उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्टने प्रोजेक्ट उडान चालू करून भारतामधील ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेसाठी विशेष साधने उपलब्ध करून दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे, ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 126व्या स्थानावर आहे. ऑप्शन क्रमांक बी. आलं लक्षात? ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 126 आहे आणि ही रँकिंग देशामधील हिंसाचार, सामाजिक स्थैर्य आणि शस्त्रांचा वापर यावर आधारित असते. प्रश्न क्रमांक 21 आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे NEP यामध्ये नवीन काय समाविष्ट करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, 5+3+3 4 ही जी काही प्रणाली ही समाविष्ट करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे पहा, हालचालीत असलेला भारतनेट प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, डिजिटल कनेक्टिव्हिटी संदर्भामध्ये मित्रांनो हे आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 23 आहे, इसवी सन 2025 मध्ये कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल मानांकन मिळालं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर अजय सूद यांना मिळालं आहे. लक्षात ठेवा, डॉक्टर अजय सूद. जागतिक बँकेने भारताचा 2025चा GDP वाढीचा दर किती टक्के भाकीत केला आहे? तर मित्रांनो 6.7% इतका भाकीत केला आहे बघा, 6.7%. बरोबर. जागतिक बँकेनुसार भारताची 2025 मधील GDP वाढीचा दर हा 6.7% इतका राहील, जो जगामध्ये सर्वांपैकी एक आहे पहा. वन नेशन वन इलेक्शन याबाबत शिफारस करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो याचे अध्यक्ष आहेत रामनाथ कोविंद. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. बरोबर. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, जी एक देश एक निवडणूक या संदर्भामध्ये शिफारसी करणार आहे. भारतामधील पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? तर मित्रांनो भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही ऑप्शन क्रमांक डी, उत्तराखंड या राज्यामध्ये चालू झालेली मित्रांनो. ई श्रम पोर्टलचं उद्दिष्ट काय आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, असंघटित कामगाराचं जे काही नोंदणीकरण ही या संदर्भामध्ये आहे. बरोबर. असंघटित कामगारांचं नोंदणीकरण याचं उत्तर आहे बघा. बरोबर. या कामगाराची माहिती एकत्र करून सरकारी योजनेचा त्यांना लाभ मिळवून देणे. नेक्स्ट बघा, अग्नी प्राईम. बरोबर. अग्नी प्राईम ही कोणत्या प्रकारचे शस्त्र प्रणाली आहे? तर ही मित्रांनो जमिनीवर हल्ला करणारी शस्त्र प्रणाली मित्रांनो, लक्षात ठेवायचे पहा. यावर्षी मन की बात कार्यक्रमाला कितव्या भागामध्ये पोहोचलेला आहे? तर 100वा भाग या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30 आहे, 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री कोण होते? तर अजित पवार याचं उत्तर आहे. कोण होते? अजित पवार. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम भारतामध्ये कोणत्या मंत्रालयाअंतर्गत किंवा द्वारे राबवले जातो किंवा राबवण्यात येतो? तर पर्यावरण मंत्रालय मित्रांनो याचं उत्तर आहे बघा. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर राहील. बरोबर. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना कोणत्या राज्यात अंमलात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थानमध्ये ही अंमलात आली आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 33 आहे, अंटार्क्टिका ॲक्ट 2025 हा कायदा कोणत्या देशाने लागू केलेला आहे? तर हा आपल्या भारत देशाने लागू केलेला आहे मित्रांनो. भारताने अंटार्क्टिकामधील वैज्ञानिक संशोधन आणि पर्यावरण रक्षणासाठी हा कायदा लागू केलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 35 आहे, UNDPच्या 2025च्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 121 याचं करेक्ट आन्सर आहे पहा. किती? 121. बरोबर. UNDPच्या अहवालानुसार भारत 2025 मध्ये 121व्या क्रमांकावर आहे, जी प्रगतीची या ठिकाणी चांगली होणे पहा. गती शक्ती संचार पोर्टलचं उद्देश काय आहे? तर मित्रांनो दळणवळण या ठिकाणी नेटवर्क समन्वय याचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. हे बघा मित्रांनो पोर्टल टेलिकॉम टावर्सला परवानगी प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणतो. नुकतेच विश्व पर्यावरण दिवस 2025 हा कोणत्या थीमवर साजरा झाला? तर ऑप्शन क्रमांक बी, रिस्टोर लँड आणि सस्टेन फ्युचर या थीम होती पहा 2025ची. बरोबर.
2025चा पर्यावरण दिन जे काय होतं बघा, ते जमिनीचे पुनरुज्जीवन आणि संकल्पना यावर आधारित होता. बरोबर. नेक्स्ट पहा, इंडिया आफ्रिका डिफेन्स डायलॉग 2025 कुठे पार पडला? तर मित्रांनो हा गांधीनगरमध्ये पार पडला. बरोबर. मित्रांनो संरक्षण सहयोग वाढवण्यासाठी भारत आफ्रिका संवाद गांधीनगर येथे झालेला आहे. विश्वकर्मा योजना याचा उद्देश काय आहे? विश्वकर्मा योजनेचा उद्देश काय आहे? पारंपरिक कामगारांना मदत हे याचं उत्तर आहे पहा. लोहार, सुतार, कुंभार इत्यादी पारंपरिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीसाठी योजना आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे, नुकतीच भारताची कोणती टेक कंपनी AI चिप्स तयार करणार आहे? तर मित्रांनो चिप्स म्हणजे खायचे चिप्स नाहीत, तर चिप असते बघा ती. तर बघा टाटा ग्रुप मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी टाटा ग्रुप. बरोबर. टाटा ग्रुपने भारतामधलं AI चिप उत्पादनासाठी गुंतवणूक चालू केलेली पहा. 2025 मध्ये फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर 2017चा मित्रांनो 17 वर्षाखालील 2025चा 17 वर्षाखालील जो काय वुमन्स कप आहे हा आपल्या भारतामध्ये आयोजित केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे, भारत सरकारचा नॅशनल क्वांटम मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी क्वांटम संगणक. बघा या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? भारताला क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये जागतिक नेता बनवणे. भारत ड्रोन महोत्सव 2025 कुठे पार पडला? 43 नंबरचा प्रश्न आहे. तर दिल्लीमध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा. ड्रोन महोत्सव दिल्लीमध्ये. बघा ड्रोन तंत्रज्ञानामधील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव दिल्ली येथे पार पडला. नेक्स्ट आहे बघा, प्रेरणा स्कीमचं लक्ष काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ए ग्रामीण महिला याचं उत्तर आहे. बरोबर. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची ही योजना आहे. भारताने नुकतेच नवी अंतराळ मोहीम जाहीर केलेली आहे. तर कोणती मित्रांनो? शुक्रयान. ऑप्शन क्रमांक डी शुक्रयान ही मोहीम जाहीर केलेली पहा. प्रश्न क्रमांक 46 आहे, कोणत्या शहराने नुकतेच जागतिक वारसा शहर म्हणून मान्यता मिळवली आहे? तर औरंगाबाद याचं करेक्ट आन्सर आहे पहा. म्हणजे छत्रपती संभाजीनगर. मिशन शक्ती योजना कोणासाठी आहे? तर ही महिलाच्या सुरक्षतेसाठी मित्रांनो मिशन शक्ती योजना आहे पहा. बायो एनर्जी मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो जैविक ऊर्जा याचं करेक्ट आन्सर आहे पहा. जैविक ऊर्जा. 49 नंबरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये कोणत्या राज्यामध्ये पहिली डिजिटल विधानसभा स्थापन झाली? तर हिमाचलमध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. बरोबर हिमाचल. आणि मित्रांनो 50 नंबरचा प्रश्न आहे, समर्थ स्कीमचं उद्दिष्ट काय आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि तुम्ही टाईप करणारच आहेत मित्रांनो 149 रुपयाच्या ज्या काही नोट्स आहेत तुम्ही लगेच घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, 149 रुपये सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा. एकही मिनटं वाया घालू नका. अशी संधी परत येत नसते मित्रांनो, कारण की पुन्हा पुन्हा असे फॉर्म सुटत नसते. दुसरीकडे जर गेले मित्रांनो तरी पण भरपूर कॉम्पिटिशन आहे. इथंच आपलं काम झालं पाहिजे असं या ठिकाणी मनामध्ये जिद्द ठेवा आणि अभ्यास करा आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. 149 रुपयामध्ये तुम्हाला ह्या नोट्स मिळणार आहेत. फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोच आहे. 82 75 55 82 83 या नंबरला फोनपे गुगल पेवर लगेच जा आणि लगेच पेमेंट करा. लगेच मी तुम्हाला पाठवतो. एकही मिनटं व्हायला घालू नका. लगेच अभ्यासाला बसा.